press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या संदर्भात माहिती पाहिली. सार्वजनिक वित्त व्यवस्थेमध्ये आपण जे सार्वजनिक उत्पन्न असेल, सार्वजनिक खर्च असेल, त्याचप्रमाणे सार्वजनिक कर्ज असेल इत्यादी घटकांचा सविस्तर अभ्यास मागील प्रकरणामध्ये केलेला आहे. आता हे जे नवीन प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार कॅपिटल मार्केट अँड मॉनिटरी मार्केट मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये सविस्तर प्रमाणावर माहिती पाहणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम आता जो भारतातील नाणे बाजार आहे किंवा भांडवल बाजार आहे या दोन्हींचा उद्देश काय असतो की कर्ज पुरवठा, पत पुरवठा करणे. म्हणून लक्षात ठेवा की आजकाल पहा ही जी आधुनिक अर्थव्यवस्था आहे ती पत पुरवठ्यावर किंवा पतावर खूप अवलंबून आहे. एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जरी असेल तिला कर्जाची आवश्यकता असते, पताची आवश्यकता असते. एखादी संस्था असेल त्या संस्थेला पताची आवश्यकता असते. एखादं राज्य असेल त्या राज्याला पताची आवश्यकता असते. एखादा देश असेल त्या देशाला विकासात्मक कार्य करण्यासाठी पत साधनाची किंवा पत पुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणजेच पहा, व्यक्ती असेल, उद्योग संस्था असेल किंवा शासन असेल या सर्वांना पताची आवश्यकता असते. मग असं प्रकारचं जे पत आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देण्याची जी काही साधने आहे किंवा जी प्रणाली आहे त्या पतपुरवठा करण्याची, त्या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहा, भारतातील जी वित्तीय प्रणाली आहे, भारतातील वित्तीय प्रणालीमध्ये 4 महत्वाच्या घटकांचा समावेश होतो. पहा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे भारतातील वित्तीय प्रणाली. त्यामध्ये सर्वात पहिला आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूट, वित्तीय संस्था. या वित्तीय संस्था वित्त पुरवठा करण्याचं महत्वाचं कार्य करत असतात. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वित्त पुरवठा केला जातो. लिक्विड ऍसेट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात, तरल मालमत्ता उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर दुसरा घटक येतो पहा वित्तीय बाजारपेठ, फायनान्शियल मार्केट. आता वित्तीय बाजारपेठ म्हटल्यावर आपण 2 प्रकारचे बाजार आपण इथे पाहत आहोत. सर्वात पहिला आहे मनी मार्केट, त्याला तुम्ही नाणे बाजार असे म्हणतात. आणि दुसरा आहे कॅपिटल मार्केट, त्याला तुम्ही भांडवल बाजार असे म्हणतात. त्यानंतर तिसरा घटक येतो पहा इथे वित्तीय साधने. आता वित्तीय साधने, वित्त पुरवठा करण्याची कोणकोणती साधने आहे, कोणकोणत्या साधनांचा वापर करून वित्त पुरवठा केला जातो या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती पाहणारच आहोत. त्यानंतर लास्ट वन आहे वित्तीय सेवा, फायनान्शियल सर्व्हिसेस. आता वित्तीय सर्व्हिसेस, कोणकोणत्या वित्तीय सर्व्हिसेस, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात याही संदर्भात आपण या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यानंतर पहा, आता जर आपण वित्तीय बाजारपेठेचा अर्थ पाहिला तर वित्तीय बाजारपेठेमध्ये पहा रोखे, त्याला तुम्ही बॉन्ड म्हणतात, रोखे. त्यानंतर पुढे आहे भाग, त्याला तुम्ही शेअर्स असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे व्युत्पन्न, त्याला तुम्ही व्युत्पन्न रोखे, त्याला तुम्ही डिव्हिडंड्स असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे डेरिव्हेटिव्ह असे म्हणतात, त्यानंतर पुढे आहे सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री ही फायनान्शियल मार्केट किंवा वित्तीय बाजारात केली जाते. पुन्हा एकदा सांगतोय की जे शेअर्स असतील, जे भाग असतील किंवा त्याला तुम्ही रोखे म्हणतात, बॉन्ड म्हणतात, रोख्यांनाच बॉन्ड म्हणतात, शेअर्सला तुम्ही भाग म्हणतात. त्यानंतर व्युत्पन्न रोखे, त्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह असे म्हणतात, सरकारी रोखे, विदेशी चलन या सर्वांचा इत्यादींचा जो आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते ती कुठे केली जाते, ती वित्तीय बाजारपेठेत केली जाते. म्हणजेच पहा, ही सर्व वित्तीय साधने किंवा वित्तीय मालमत्ता आहे, ही सर्व वित्तीय मालमत्ता ज्या ठिकाणी या वित्तीय मालमत्तेची खरेदी विक्री केली जाते अशा ठिकाणाला तुम्ही काय म्हणतात, वित्तीय बाजारपेठ असे म्हणतात. आता वित्तीय बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर बँका, बिगर बँक किंवा वित्तीय संस्था, दलाल, म्युच्युअल फंड, वळणावट गृहे इत्यादी माध्यमांच्या साहाय्याने हा वित्तीय बाजारपेठ चालू असतो किंवा रन असतो. तर आता वित्तीय बाजारपेठेमध्ये सर्वात महत्वाचं पहा, वित्तीय बाजारपेठ तुम्हाला याआधी सांगितलं मी की 2 प्रकारचा वित्तीय बाजार आपण येथे अभ्यासणार आहोत. सर्वात पहिला आहे नाणे बाजार.
त्याला तुम्ही मनी मार्केट असे म्हणतात. आणि दुसरा आहे भांडवल बाजार. पहा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वित्तीय बाजार. पहिला बाजार येतो नाणे बाजार, त्यालाच तुम्ही मनी मार्केट म्हणतात. आणि दुसरा बाजार येतो भांडवल बाजार, त्याला तुम्ही कॅपिटल मार्केट असे म्हणतात. आता पहा भारतातील जो नाणे बाजार आहे त्याबद्दल आपणास सुरुवातीला माहिती घ्यायची आहे. तर नाणे बाजार म्हणजेच अल्पमुदती कर्ज देणे व घेणे होय. जे शॉर्ट टर्म डेप्ट असतं, अल्प मुदतीचं कर्ज जिथे दिलं आणि घेतलं जातं त्या बाजाराला तुम्ही नाणे बाजार असे म्हणतात. सिंपल डेफिनेशन, अल्प मुदतीचे कर्ज जिथे दिले व घेतले जाते अशा बाजाराला नाणे बाजार किंवा मनी मार्केट असे म्हणतात. आता हे जे मनी मार्केट आहे हा पैशाचा, सदृश्य पैशाचा किंवा पत पैशाचा भाग आहे. पत पैसा आणि पत पैसा या दोन महत्वाच्या गोष्टी. पैशाच्या आधारावरच पतपैशाची निर्मिती केली जाते. आणि मनी मार्केटचा बेसच आहे तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट ठेवतात त्या प्रायमरी डिपॉझिट्सला आधार देऊन त्या प्रायमरी डिपॉझिटच्या आधारावरच पुढे पतपैसा किंवा सेकंडरी डिपॉझिट क्रिएट केले जाते. आणि त्या सेकंडरी डिपॉझिटच्या सहाय्याने क्रेडिट क्रिएशन घडवून आणलं जातं, पत निर्मिती घडवून आणली जाते. म्हणजेच पहा नाणे बाजाराचा मुख्य काय आहे तर पैशाचा किंवा पतपैशाचा हा बाजार असतो ज्यामध्ये अल्पकालीन साधने, उदाहरणार्थ व्यापारी हुंडी. नाणे बाजाराची जी अल्पकालीन साधने आहे त्यामध्ये सर्वात पहिलं तर अल्पकालीन हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आता ही जी साधनं आहे ती कमी जोखमीची व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या परिपक्वतेची असल्यामुळे त्यांना ती सहजपणे विक्री योग्य असतात, ती सहज विकता येत असतात आणि लोकांचा त्यावर विश्वासही बसत असतो. त्यामुळे ही जी साधनं आहे ती लोकांच्या विश्वासाला पुरेशी आहे, विश्वासाला सार्थ ठरत आहे आणि त्यातनच नाणे बाजार विकसित होत आहे. आता नाणे बाजाराच्या बाबतीत जर पाहिलं तर पहा काही वित्तीय साधने आहेत. सर्वात पहिलं रोखे, त्याला तुम्ही बॉन्ड्स म्हणतात. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन, पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले हे एक कर्ज साधन आहे. शासनाकडूनच रोख्याचं कर्ज साधन म्हणून हे एक सादर केलेलं आहे. पहा पुन्हा एकदा सांगतोय की दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले पतसाधन कर्ज साधन म्हणजेच रोखे किंवा बॉन्ड होय. त्यानंतर दुसरं येतो पहा समभाग भांडवल, त्याला तुम्ही इक्विटी शेअर्स असे म्हणतात. आता समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीच्या समभाग होय. आता कंपनी शेअर्स क्रिएट करत असते आणि एखाद्या व्यक्तीने ते शेअर, आता सपोज रिलायन्सची कंपनी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाली आणि तिने शेअर्स क्रिएट केले, मग ते शेअर्स तुम्ही खरेदी केले, परचेस केले, ते आहे इक्विटी शेअर मार्केट किंवा समभाग भांडवल, त्याला इक्विटी शेअर्स असे म्हणतात. त्यानंतर उत्पन्न, त्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह असे म्हणतात. उत्पन्न म्हणजे वित्तीय प्रतिभूतींच्या संदर्भात एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत, रोखे भाग, चलन, व्याजदर, वस्तू इत्यादी मध्ये मिळविणे होय. आता हे व्याजावर उत्पन्न मिळवलं जातं त्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह असे म्हणतात. डेरिव्हेटिव्ह हा व्याजावर मिळवला जातो किंवा चलन व्याजदरावर मिळवला जातो किंवा इतर काही वस्तू असेल त्याच्यावरही मिळवला जातो. त्यानंतर पुढे आहे सरकारी रोखे, त्याला तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असे म्हणतात. हा एक महत्वाचा भाग आहे पहा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटी ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची कमतरता असते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा उभा करायचा असेल तर शासकीय कर्ज रोखे खरेदी केले जातात आणि अर्थव्यवस्थेमधून पैसा काढून घ्यायचा असेल तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी या सेल केल्या जातात. पहा त्यामध्ये सरकारी रोखे म्हणजे परिपक्व कालावधीत परतफेड करण्याच्या आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेले कर्जाचे हे एक साधन असते. एक मॅच्युरिटी पिरियड याला असतो, परिपक्वतेचा कालावधी, आणि त्याच्यावरच आधारित शासनाने हे दिलेले एक प्रकारचं कर्ज साधन आहे. त्यानंतर पुढे आहे पहा व्यापारी बिले, त्याला तुम्ही ट्रेझरी बिल्स, ट्रेड बिल्स असे पण म्हणतात. सॉरी, ट्रेझरी नाही, ट्रेड बिल्स असे म्हणतात. वस्तूंच्या देयकामध्ये व्यापाराद्वारे काढलेले व स्वीकारलेले विनिमय बिले म्हणजेच व्यापारी बिल होय. त्यानंतर लास्ट वन आहे वचनपत्रे, त्याला तुम्ही प्रॉमिसरी नोट असे देखील म्हणतात. म्हणजेच असे वित्तीय साधन ज्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेली लेखी वचन असते. आता वचन चिठ्ठीचं सर्वात महत्वाचं उदाहरण पहा तुम्ही, जे चलन वापरतात, चलनी नोटा वापरतात, त्यावर शासनाचं जे गव्हर्नमेंट RBI चा जो गव्हर्नर आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर, आताचे लेटेस्ट गव्हर्नर तुम्हाला प्रत्येकाला माहितच आहे, तरी देखील पुन्हा एकदा सांगतो की शक्तिकांत दास हे सध्याचे लेटेस्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सर्वोच्च बँक आहे, जी फायनान्शियल सिस्टीमवर पूर्णपणे कंट्रोल करते, वित्तीय प्रणालीवर जिचं कंट्रोलिंग आहे अशी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि हिचे गव्हर्नर जे आहे शक्तिकांत दास, ज्या नोटा असतात त्याच्या चलन निर्मितीचा अधिकार आरबीआय कडे आहे, आणि त्या चलन निर्मितीचा अधिकार किंवा मक्तेदारी आरबीआय कडे असल्यामुळे त्या चलनावर तुम्हाला एक छापील भाग मध्यभागी दिलेला असतो. सपोज 100 रुपयाची नोट असेल तर त्याच्यावर हिंदीमध्ये लिहिलेलं असतं, पहा, मैं धारक को 100 रुपये देने का वचन अदा करता हूं. म्हणजे ती एक प्रकारची प्रॉमिसरी नोट आहे, जी आरबीआयच्या गव्हर्नरने तुम्हाला दिलेलं प्रॉमिस आहे. त्यामुळेच ते सर्व देशामध्ये स्वीकृत आहे किंवा ऍक्सेप्टेबल आहे. सर्व देशामध्ये तुम्ही ते वापरू शकतात. भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते चलन इझिली यूज केलं जातं. तर अशा प्रकारे पहा, आता भारतातील नाणे बाजार याबद्दल जर नाणे बाजाराची संरचना आहे त्याबद्दल माहिती घेताना दोन प्रकारचा बाजार आहे, एक संघटित क्षेत्र आणि एक असंघटित क्षेत्र. आता संघटित क्षेत्र पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ऑर्गनाइज सेक्टर असं देखील म्हटलं जातं त्याला. संघटित क्षेत्र, ऑर्गनाइज सेक्टर, त्यानंतर पुढे आहे असंघटित क्षेत्र, अनऑर्गनाइज सेक्टर. भारताच्या जे वित्तीय प्रणाली आहे किंवा नाणे बाजाराचे जे संघटित क्षेत्र आहे त्यामध्ये कोणकोणते घटक येतात. सर्वप्रथम पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सर्वोच्च इन्स्टिट्यूट, जी सर्व फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करते. सर्व आर्थिक घडामोडी किंवा वित्तीय घडामोडींवर कंट्रोलिंग करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची एक मध्यवर्ती बँक असं देखील त्याला म्हटलं जातं, तिला म्हटलं जातं सेंट्रल बँक. त्यानंतर पुढे आहे व्यापारी बँक, त्याला तुम्ही कमर्शियल बँक म्हणतात, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पतपुरवठा, प्रायमरी डिपॉझिट, ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे या दोन मूलभूत कार्य करून पतनिर्मिती करत असतात. त्याचबरोबर अजूनही काही अनुषंगिक कार्य यांच्या साहाय्याने केले जातात, पण महत्वाची दोन कार्य काय आहे ती ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही व्यापारी बँकेची कार्य आहे. त्यानंतर पुढे आहे सहकारी बँक. सहकारी बँक सुद्धा जिथे व्यापारी बँक पोहोचत नाही अशा ग्रामीण भागापर्यंत पोहोचून कर्ज पुरवठा करण्याचं किंवा ग्रामीण भागातील बचती गोळा करण्यासाठी आणि केलेल्या बचती पुन्हा ग्रामीण भागात कर्जाच्या स्वरूपात वाटण्यासाठी या सहकारी बँका अस्तित्वात आल्या. त्यानंतर पुढे आहे विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हटलं जातं त्यांना, की ज्या विकास वित्तीय संस्था विकासाच्या कामासाठी किंवा विकासाच्या प्रोजेक्टसाठी कर्ज पुरवठा करत असतात. त्यानंतर भारतीय सवलत व वित्तगृह, आता याच्यामध्ये काही सबसिडी वगैरे दिल्या जातात, काही वित्तीय गृह असतात. या साह्याने या सर्वांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये, नाणे बाजाराच्या संघटित क्षेत्रामध्ये होत असतो. ऑर्गनाइज सेक्टर असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे असंघटित क्षेत्र. नाणे बाजाराचं हेही फार पूर्वीपासून चालत आलेलं क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे स्थानिक बँकर्स, त्यानंतर सावकार, त्यानंतर अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ यांचा या असंघटित क्षेत्रामध्ये समावेश होतो. आता संघटित क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला तर भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, त्यानंतर व्यापारी बँक, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह इत्यादींचा समावेश होतो. तर त्यामधीलच सर्वात पहिला जो मुद्दा आहे किंवा सर्वात पहिली जी बँक आहे ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे या बाबतीत आपण यापूर्वी तुम्हाला बरीच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, तरी देखील पुन्हा पहा की आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI ऍक्ट 1934, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करार कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना झालेली आहे. पहा, तुमच्या पुस्तकात हा ऍक्ट वगैरे काय दिलेलं नसलं तरी देखील हा ऍक्ट महत्वाचा आहे. हा ऍक्ट प्रत्येकाने युट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट करायचा. आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना झाली आणि त्यानंतर BR ऍक्ट, त्याला तुम्ही म्हणतात बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणजेच आरबीआय ही देशाच्या मालकीची बँक झाली.
तर अशा प्रकारे आरबीआय बद्दल आपण माहिती या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहा, आरबीआयच्या किंवा मध्यवर्ती बँकेच्या काही व्याख्या सांगितलेल्या आहे. त्यामध्ये सर्वात पहिली आहे पहा, मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. पहा, मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर बँक आहे, अशी व्याख्या आहे डॉक्टर एच डिकॉक. आणि पुढे आहे पहा, प्राध्यापक W.A. शॉ, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. सिंपल डेफिनेशन आहे पहा, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. प्रत्येकाने ही व्याख्या पाठच करणं गरजेचं आहे. पहा, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा टास्क राहील की त्याने आपलं नाव, रोल नंबर, त्याचबरोबर ही व्याख्या, अजूनही तुम्हाला काही ऍक्ट वगैरे सांगितलेले आहेत ते युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. मी पुन्हा एकदा प्राध्यापक W.A. शॉ यांची व्याख्या रिपीट करतो पहा, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. अशा प्रकारे आपण या लेक्चरला नाणे बाजार या संदर्भात माहिती पाहिली. त्याचबरोबर आपण पुढील जे लेक्चर आहे त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची जी कार्य आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयची जी कार्य आहे त्या संदर्भात सविस्तर प्रमाणावर माहिती पाहू. तत्पूर्वी लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चरमध्ये काही समजले नसेल तर युट्यूबवर तुमचे क्वेश्चन विचारा. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये ज्या काही डेफिनेशन, जे काही ऍक्ट सांगितलेले आहे ते सर्वांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.